देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एका बाजूला साजरा करीत असताना ग्रामीण भागातील वीज, रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधांचा सामना आदिवासी भागातील नागरिकांना सहन करावा लागतोय। डहाणू तालुक्यातील गजबजलेली अशी कासा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगरीपाडा पश्चिमेकडील नागरिकांना येण्या जाण्यासाठी साधा रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखलाची पायवाट तुडवत शाळा, बाजारपेठ गाठावी लागते। कासा गावाच्या हद्दीतील डोंगरीपाडा पश्चिमेकडील नागरिकांना चारोटी, धापशीपाडा, सोनाळे, खुबरोकपाडा येथील नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना कासा येथे बाजारपेठ, दवाखाना, शाळेतील विद्यार्थ्यांना येण्यासाठी चिखलातून अर्धा किलोमीटर पर्यंतचे अंतर हे चिखलाची पायवाट तुडवत यावं लागतंय। मात्र याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विचारणा केली असता या पाड्यासाठी मागील काही वर्षांपूर्वी रस्ता मंजूर करण्यात आला होता। मात्र ज्या जागेमधून रस्ता मंजूर झाला होता ती जागा एका खासगी व्यक्तीची असून त्या जागा मालकाच्या आडमुठीपणामुळे जागा मिळत नसल्याने रस्ता बनू शकला नाही। परंतु आतापर्यंत पुन्हा याबाबत प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी याबाबत कोणत्याही प्रकारे यांच्यावर ठोस उपाययोजना न केल्याने येथील विद्यार्थी आणि नागरिक यांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे। याबाबत विद्यार्थी आणि नागरिक यांना विचारणा केली असताना त्यांनी नाराजी व्यक्त करत येणाऱ्या वर्षी तरी रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी केली आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।